निकाल हो भाजप शिवसेना इथेच बहुमतान लागणार आहे. काय वर आहे गावात? हा आहे की कमळ आणि धनुष्यबाण. गावाला शुद्ध पाणी आता त्यांच्यामुळे मिळतंय. अहो पाणीदार आमदार त्याला सोडून कुठे जातात दुसरीकडे. पालकमंत्र्यांचा विकास पाहायचा नाही बघायचा. त्या कामाच्या जोरावरती जर निवडून द्यायचं झालं तर फक्त आणि फक्त कमळ आणि धनुष्यबाणच आहे. आरोग्याचं काम करणारा माणूस म्हणून रणधीर शिंदे म्हणून ओळख आहे. वाघापूर गाव हे विकासाला चालना देणाऱ्या नेतृत्वाला संधी देते. कसं काय तसंच आहे, आमदारनं आमचं कामच केलं तशी. विरोधकांचं दुसरं कामच काय नाही म्हणजे काय म्हणणार. विरोधकांचं काय 10 वर्षी विरोधकांनी आम्ही दिलेली होती. 10 वर्षात त्यांनी काय काय केलं हे त्यांनी सांगावं. ऋतुजा रणधीर शिंदे आहे ना, ते शिवसेनेमधून हाडामाडाचा कार्यकर्ता आहे. हो, हाडामाडाचा कार्यकर्ता त्यांनी निवडलेला आहे. सामान्य जनतेपासून सगळ्यांच्यापर्यंत ती पोहोचलेली आहे. 9 तारखेला निकाल हा फक्त आणि फक्त धनुष्यबाणच असणार जिल्हा परिषद. हो हो अगदी अगदी आज माझ्यावर पहिला वाचताच. वेगळं सांगायची काही गरजच नाही. तरुण कार्यकर्त्याला आमदार सभ्यांनी संधी दिल्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही वाघापूर थांबणार नाही. 100% गुलाल येणार आहे तो फक्त कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर येणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 12-0 झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण भुदरगड तालुक्यातील जे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणारे वाघापूर या गावामध्ये आता आलेलो आहे. या गावामधील जे काही नागरिक आहेत, जे ग्रामस्थ आहेत इथलं, त्यांच्याकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने. आमच्या वाघापूर गावामध्ये माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून ऋतुजा शिंदे शिवसेनेचा उमेदवार जिल्हा परिषदसाठी आहे. घराण्याशाही विरुद्ध एक सर्वसामान्य माणसाला आमदार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी एक तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा तानाजी जाधव त्यांच्या मिसेसांनी ही उमेदवारी दिली आहे. त्यांचं काम उल्लेखनीय आहे. त्यांचं काम उल्लेखनीय म्हणजे असं आहे की प्रत्येक निराधार असून दे, संजय गांधीचं यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात त्यांनी काम केलेलं आहे. आणि एक सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला आमदार सभ्यांनी संधी दिल्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही वाघापूर थांबणार नाही. आणि हो, आम्ही वाघापुरात काय विकास केलाय का? आता उमेदवार म्हणाला उमेदवार किंवा गावात येते काय? उमेदवार येतील. वाघापुरात नामदार साहेबांनी डोंगरावडा निधी दिला. डोंगरावडा आमच्या जागृत देवस्थान, त्या देवस्थानला त्यांनी म्हणजे जवळजवळ 5 कोटीचा निधी दिला. आता सध्या ते काम चालू आहे. पूर्ण म्हणजे हेमाडपंथी आणि दगडी बांधकाम चालू आहे. आणि पूर्ण म्हणजे पुरातन ह्याच्यातलं मंदिर असं सुसज्ज बघण्याजोगं आहे. आणि समोरच आदमापूर गावात पर्यटन क्षेत्र बाळूमामाचं असल्यामुळं आता आमच्या गावाला पर्यटन क्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे. ब वर्ग दर्जा प्राप्त झाला. कामं सांगायला लागलाय मग आता 9 तारखेला निकाल सांगून टाकायचे. काय निकाल तुम्हाला म्हणजे माझं मन सांगतंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 12-0 झाल्याशिवाय राहणार नाही. 12-0 होणार. त्यांचं काम असं आहे की उल्लेखनीय काम आहे. आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी म्हणजे कुणाला म्हणजे दुजाबाय केला नाही कामाच्या बाबतीत. ठरवले. काय सांगा ठरवलायसा की आता एकदा? वाघापुरांनी 100% मतदान करायचं ठरवलंय. कुणाला करणार मतदान भाजप शिवसेनेला. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली माहिती आहे का? माहीत आहे. काय गावातलं कोण उभारले? इथं जिल्हा परिषदेची शिंदे वहिनी व पंचायत समिती तानाजी जाधवांच्या मिसेस सुनीता वहिनी ह्या दोन्ही उमेदवार ह्या आमच्या शिवसेना भाजप युतीच्या दोन्ही उमेदवार. गारगोटी पंचायत समितीमध्ये भैयाची मिसेस सावंत वहिनी उभा आहे. दिलेले उमेदवार सक्षम आहेत का? सक्षम आहेत. फक्त कसं आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा इथला प्रवास आहे. कारण सर्वसामान्य घरातून आलेल्या ह्या उमेदवाऱ्या आहेत. पण त्यांचा संपर्क गावात आहे काय? हा, या प्रत्येक घर प्रति संपर्क आहे त्यांचा. काय आता तिकडचं पण जरा तगडा आहे उमेदवार. नाही, उमेदवारी तगड आहेत. ते असणार प्रत्येक इलेक्शन म्हणलं की हे उमेदवारी तगडच असतात. कुठलाही उमेदवाराचा काय हे नसतो. तुमच्या उमेदवाराला टिकावं लागणार की कसं आहे, जनशक्ती जिकडं आहे का माणसं ज्याला मानतात ही ह्या मतदारसंघात कसं आहे, पालकमंत्र्यांनी एवढी विकास कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आणि
पालकमंत्र्यापाशी कुठला वशिला घेऊन किंवा कुणी जायची गरज नाही. त्यांना डायरेक्ट सर्वसामान्य माणूस भेटला तरी पण तिथं काम होतंय त्या माणसाचं, किंवा तिथं वशिला न्यायची अशी काही जबाबदारी कुणाची लागत नाही. स्वतः ते लक्ष घालून त्याचा फोन करून ते काम प्रत्येक सॉल्व्ह होतंय. त्या मग आता ह्या 9 तारखेला आता निकाल लागणार आहे. सांगा बघू निकाल काय निकाल ह्यो भाजप शिवसेना इथेच बहुमतानं लागणार आहे. काय म्हणाले ते शिवसेना भाजप येणार म्हणाले काय खरं हे नाही, खरं आहे, खरं आहे, का खरं आहे. उगाच ते म्हणतात नाही नाही, महायुती येणार, हा? महायुती येणार. का बरं कामच तेवढे केलेलं आहे. कामं केली रे? कसं सांगा बघू जरा काम. आता वाघापूरच्या मंदिरासाठी 5 कोटी, तयासाठी 3 कोटी रुपये, समाज मंदिर दलित वस्तीसाठी 40 लाख रुपये, संजय गांधी श्रावण बाळ मेडिकल किट दिलेला आहे. मग काय 9 तारखेला निकाल तुमच्या दृष्टीने? महायुती भाजप शिवसेना. भाजप शिवसेना. भाजप. मामा काय म्हणाला मग सांगायला यादी सांगायला यादी सांगायची तशी वस्तुस्थिती आहे, त्यात काय उगाच आपलं झालं नाही म्हणून नाही नाही झालं नाही, तुमच्या समोरच जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. बरं. ते समोरचं दिसताना सुद्धा ते काय खोटं म्हणणार आहे काही काय? म्हणतात ना विरोधक काय काम झालेलं नाही म्हणतात. अहो विरोधकाच बघा, दुसरं कामच काय नाही म्हटलं मग काय म्हणणार? हं. होय, कुठेही गेले तर विरोधक हे विरोध करणार. पण तगडे दिलेत उमेदवार त्यांनी पण. अहो तगडं असले तर इथं आमची काय दगडं आहेत काय? हा. हा, आम्ही दिलेत ती काय दगडं आहेत काय? ती पण तगडीच उमेदवार आहेत आणि सर्वसामान्य गोरगरिबातनं कार्य करणारी माणसं आहेत बरं. आणि त्यांना काय पुढे चान्स द्यायचे नाही. पूर्वीचे आहेत 30 जर आपण बघित बसलो तर ह्या नवीन लोकांना चान्स कधी मिळणार काय? त्यांनी सतरंज्या उचलायच्या. बरं, ती सर्वसामान्य दिल्यात म्हणतात उमेदवार. खरं आहे काय ते? कुठचं? आता तुमच्याकडनं ती म्हणायला लागलायसा ते शिवसेना भाजपकडनं. मग आता ते तुमच्या समोरच उभं आहेत की त्या सर्वसामान्य आहेत काय? VIP आहेत काय? ह्याच्यातले आहेत ते सर्वसाधारण समजसारखं आहेत. पण त्यांचं काम नाही म्हणते यार. काय काम नाही म्हणते. अहो तिथं बघा पुढ्यात तुमच्या सगळं साहित्य आणून ठेवलं, तुम्ही काय नाही घडवलं तर कसं काम दिसणार? बरं. ते घडवायचं काम चालू आहे, ते घडवल्यानंतर काम तुम्हाला दिसणार. बरं. मग आता सांगा बघू 9 तारखेला निकाल काय लागेल वाटतं? निकाल काय आता तुमच्याकडे 100 लोकांनी बाईट दिली आहे, हा. त्याच्यापेक्षा मी काय नाही वेगळं सांगणार आहे, तोच निकाल आहे. आता त्या 100 जणांनी काय वेगळं जरा सांगितलं, तुम्ही जरा वेगळं नाही सांगा. वेगळं सांगायची काय गरजच काय नाही. तुमचं काय सांगायचं? काय? तुमचं काय जे सगळ्यांनी ठरवले तेच वेगळं होणार. काय ठरविलायचं? हा, काय ते- वाघापूरकरांनी तुम्ही काय वाघापूरकरांनी काय ठरविलायचं? वाघापूरकरांनी ठरवले ना शिवसेना भाजप युतीला प्रचंड बहुमतानं निवडून द्यायची. मामा माहित आहे का जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे? लागली माहिती आहे की? बर. काय वार आहे गावात? हा आहे की कमळ आणि धनुष्यबाण. कमळ आणि धनुष्यबाणचं हो वार आहे. हो हो हो, बरं, अगदी तसं अगदी का? नक्कीच येणार. कसं काय ते काय? कसं काय तसंच आहे, आमदारनं आमच्या कामच केल्या तशी. काय कामं नाही म्हणतात गावात. काय काम हा? तुम्ही बघितले असा तर डोसके फिरण्याची कामं केलेली आहेत. बर, एवढी कामं केली. एक कुणी- दुसरं सांगा बघू. आता डोकं कुणीच फिरवून करत नाही. सांगितलं आता म्हणजे. तुम्हाला सांगतो चक्क्याचं काम हा. हे चावडी बांधली आहे ना सजा. काय हा. तिथनं उलटी रस्ते केल्यात, हा. आता तळं धरलंय, बर. काय ग्राउंड केलाय, हा, हा. भरपूर कामं केलेले आहेत. बरं. काही अडचण येणार नाही. कमळ आणि धनुष्यबाणच येणार. एवढा आत्मविश्वास हो आहे? हो अगदी अगदी आज माझ्यावर पहिला वाचाच. काय कोण म्हणतंय पण म्हणाला नाही 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 अहो आम्ही आमदारची माणसं एकदम जीव, त्याच्यामुळं आम्हाला तेच म्हणणार आम्ही. आता 2 उमेदवार चांगले दिल्यात. आहेत का चांगले आहेत अगदी उत्तम जे आहेत, हा. काही अडचण नाही त्यांची. पण तिकडच्या पण पार्टीत जबरदस्त आहे. असू देत की, हा? अहो ज्याचं त्याला असणारच ते. आम्ही म्हणणार आमचा उपयोग त्यांचा पण जोरात प्रचार चालू आहे. असू दे की, कुणाचं बी करणार की पहिलवानाचा 2 उभा राहिला, हा. कोण बी एकजूट पाडणार बर. होय का नाही? बरं आमचं कमळने धनुष्यबाण येणारच, येणार. हे निश्चित. बर. आता 7 तारखेला मतदान होणार आहे. 5 तारीख 7 5 आता 5ची पुढे ढकलली. ढकलली आता 7 काय? तारखेला मतदान 7 होणार. तारखेला. 9 तारखेला निकाल लागणार. काय निकाल सांगा बघू काय हा लागणार? निकाल आमच्यावर का लागणार? धनुष्यबाण हा. आणि कमळ. मामा हे धनुष्यबाण आणि कमळ म्हणतात. काय खरं आहे का? हो हो खरं कसं काय? अगदी खरं ते आहे. म्हणाल्यात म्हणून 100% खरं आहे. ते म्हणाल्यात म्हणून 2014 पासून हा. आम्ही प्रकाशराव आंबेडकर आमदार याने केलेला आहे 2014ला. बर बर त्यापासून आम्ही काय केलं, धनुष्यबाण हातात घेतलंय. बर बर. धनुष्यबाण हातात घेतल्यापासून तिन्ही विकासीची गंगा आपल्या गावात कुठल्या आणल्यात आणतात ते तुम्हाला सांगतो. कूर ते गोरवाडी रस्ता हा किती कोटीचा, 3 कोटी रुपयाचा रस्ता तिने पूर्ण केला आहे. परत दुसरं काम लगेच आता आपला गावचं आमचं काय पाणी पुरवठा योजना, पेयजल योजना ही पूर्ण केली आहे. गावाला शुद्ध पाणी आता त्यांच्यामुळे मिळतं आहे. तिसरी गोष्ट, आता ह्या आमचा धोंडबाचा गलीचा रस्ता हे कॉन्क्रिटीकरण केलं आहे. आमची गली जटार गली कॉन्क्रिटीकरण केलं आहे. परत सजा हे गावचं, परत ते गाव तळं
हे मोठं काय तिथं अगदी साफ किरडून तिथं अजिबात जायला प्रश्न होता. ते तिने अगदी मोठ्या हिमतीनं ती निधी आणून ते आम्ही काय केलं आहे, मोठं आता ग्राउंड तिथं केलं आहे. आता किती जाऊन तिथं बघितलं सुशोभीकरण झालेलं आहे. परत गावात खाली जावा, खाली काय केलं आहे, समाज मंदिर हे 36 लाख रुपये समाज मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आता गावाला मुख्य मंदिर जे नव्हतं ते 3.5 कोटी रुपये अगोदर खर्च केला होता. तिने आणि वाढवून दिलं. आता 5 कोटी रुपये आम्ही खर्च केला आहे. गावचं खाली बिरदेव मंदिर तिथं तिने खोल्या बांधून तिथं सुशोभीकरण केलेलं आहे. अशा गावाच्या अनेक योजना, मुरगुळा आणा रस्ता तिने तयार करून दिलेला आहे. असे गावाच्या अनेक योजना आणि अनेक पाण्याच्या शुद्ध योजनेसुद्धा असं काय करून भरघोस आमदार आम्हाला मदत दिलेली आहे. मराठी शाळेचं काम आता सुरू केलेलं आहे. आता परत विरोधकांचं काय 10 वर्षी विरोधकांनी आम्ही दिलेली होती. 10 वर्षात तिने काय काय केलं हे तिने सांगावं. आता एवढं सांगायला म्हटल्यावर आता 9 तारखेला निकाल 9 तारखेला आमचा धनुष्यबाण कमळ हे निवडून आल्यासारखं 100% जाहीर करतो आम्ही. काय म्हणाले आणि जरा अगदी उमेदवार बरोबर सांगा आहे. बघू, उमेदवार कोण कोण आहे जरा ऋतुजा रणधीर शिंदे आहे ना, सांगा. बर ते शिवसेनेमधून जिल्हा परिषद उमेदवार आहे. बर बर आणि सुनीता तानाई जाधव ही कमळ चिन्हावरती पंचायत समितीसाठी उमेदवार आहे. आणि अगदी आमदार साहेबांनी सर्वसामान्य उमेदवार काढलेले आहेत. लक्षात आले का बा? हाडामाडाचा कार्यकर्ता हो, हाडामाडाचा कार्यकर्ता त्यांनी निवडलेला आहे. कुठं घराणेशाही नाही, काय नाही. उमेदवारांचा अतिशय संपर्क आमच्या इथं आहे. अतिशय संपर्क आमच्या इथं आहे. रणधीर शिंदे तर तरुण मुलांच्या चांगली करिअर निर्माण त्याची आहे. किंवा कामाच्या माध्यमातून पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, कामाच्या माध्यमातून संपर्क जोरात आहे. ताना जाधव काय संजय गांधी निराधार कमिटीला होते असते, त्यामुळे त्यांचा तर प्रचंड संपर्क आहे आमच्या गावाशी आहे. आणि विकास कामाचे आता जटा साहेब बोलले तसे विकास कामाचा काही प्रश्नच नाही. एवढी भरपूर कामं विकास कामाची केलेली आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यामुळं आमच्या गावामध्ये म्हणा किंवा सीटमध्ये यायला काहीही अडचण दिसत नाही. आता वाघापुरात काय गमतत आहे का विकासाची? विकासाची सध्या तरी काही कमतरता नाही. आणि मी मागच्या वेळेस बाईट दिली होती त्यावेळेस आमदार मी म्हणत होतो, आम्हाला जे आम्ही मागितलं ते आम्हाला आमदार साहेबांनी दिले. त्यामुळे आणि काय आम्ही मागितलं. आणि आमच्या पोलीस योजना आहेत की मंदिर ते वरती हायस्कूलपर्यंत द्रुतगती मार्ग करायचा, ही आमची संकल्पना आहे की जेणेकरून ट्रॅफिक वाहन ह्याला म्हणजे आपल्या नागपंचमीला ती एक योजना आहे. असे भरपूर आमची योजना. आता आम्हाला ते 100% देणार. आम्ही मागितलं तर 100% कधीही नाही म्हणत नाहीत. आणि वाघापुरा लोकांनी सुद्धा त्यांना भरभरून दिले. मागच्या आमदारकीला आम्ही काय धनुष्यबाण आणि घड्याळ हे सॉरी धनुष्यबाण आणि हे कमळ हो ते निवडून येणार. हो हो निर्विवाद कमळ आणि धनुष्यबाण ठरलं का ते म्हणालायचा म्हणून? नाही आम्ही आता 2009 बसणं आहोत तिकडे जायचा, होय. बदलाय नाही सा. अहो पाणीदार आमदार त्याला सोडून कुठे जाता दुसरीकडे? पाणीदार आमदार होय. काय गावात चांगलं केले काय? गावात हे सगळं केले ते त्यांनीच केले. नुसते बघायची भूमिका माणसांनी घेतली ती. पैसा घेऊन सगळा घरातनी घेतला आहे. आपल्या आमदाराचं कसं काम केल्याशिवाय बोलत नाही. त्यांच्या पण गाड्या फिरवल्या जोरात. त्या फिरायच्या चालायचं जोरात चालू आहे. असू दे की उमेदवार आमचं बी काय कमी आहेत काय? कामाच्या जोरावर बोलतो आम्ही. माझ्या जोरावर बोलतात. 9 तारखेला आता काय होणार? तुमचा जोर कसा लागणार कुणाकडनं? कमळ आणि धनुष्यबाण लागायचं काय राहिले काय? आता गावोगाव फिरून यावं कसं ताकात लावून देत नाहीत लोक. ताकातून लागू दिनात. काय म्हणतात ताकातून लागू दिना झाल्यात कमळ आणि हे धनुष्यबाण म्हणाले. कसं आहे, आमदार आणि आरोग्यमंत्री पालकमंत्र्यांचा विकास पाहायचा नाही बघायचा. त्यांनी एवढा विकास म्हणजे ती विरोधक पर्यटन करायला त्यांचा विकास पाहायसाठी तर एवढा विकास त्यांनी केला आहे. तर कसं म्हणतात की सामान्य किंवा जे उमेदवार आपले 2 आहेत ऋतुजा रणधीर शिंदे आणि तानाजी जाधव, म्हणजे एक श्रावणबाळ तानाजी जाधव आणि आरोग्याचं काम करणारा माणूस म्हणून रणधीर शिंदे म्हणून ओळख आहे. सामान्य जनतेपासून सगळ्यांच्यापर्यंत ती पोचलेले आहेत. कुठलंही काम गारवडीत असू दे रणधीर शिंदे हजर आहेत. आपल्या भागात जे श्रावणबाळांची असू देत आणि आरोग्याची कामं सगळे तानाजी जाधव यांनी घरोघरी बऱ्यापैकी पोचवले. त्यामुळे ओळखीचे सामान्य उमेदवारांनी प्रस्थापित नाही आहेत अशी लोक आहेत. आणि भरपूर खूप आहे. कसं आहे, तरुण पोरं तर रणधीर शिंदेला ओळखतात पर्सनली की त्यांना माहिती आहे हा माणूस म्हणजे एक फोन केला की आपले तिथं काम सॉल्व्ह झालंच. तुमचे कसले पण जे सरकारी कार्यालयात असू देत, काही मुलांचे काहीतरी प्रश्न असू देत, दाखल्यांचं असू देत, दोघेही उमेदवारी सामान्य. आमदारांनी एकदम म्हणजे विचार करून आपण जसं सामान्यातून वर गेलो तसंच हे 2 उमेदवार त्यांनी सामान्य बाहेर काढले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. विचार करून 9 तारखेला काय करणार तुम्ही? आम्ही काय एक धनुष्यबाण आणि कमळ, तालुक्यात चर्चा, जिल्ह्यात चर्चा,
पालकमंत्र्यांचे 2 शिलेदार आहेत सामान्य. शिलेदार. हां, 9 तारखेला शिलेदारांच्यावर काय करणार मग? गुलाल. गुलाल उधळणार आहे. गुलाल. हो हो. वेगळं म्हणजे या तालुक्यामध्ये बुदरगड तालुक्यामध्ये खो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आज बघायला गेलं तर ताकद ह्याची वापरली की त्यांचं काम बोलतं आहे. म्हणजे असं हे नाही आहे की तिथं काम नाही आहे. काम असं झालं आहे की आज इथं जर बुदरगड तालुक्यामध्ये जर बघायला गेलं तर आमच्या समाजामध्ये कांबळे समाजामध्ये समाज मंदिर, आज बुदरगड तालुक्यामध्ये असं कुठल्या गावात समाज मंदिर नाही. त्याच्यापेक्षा भव्य दिव्य असं 40 लाखाचं समाज मंदिर आज या वाघापूर ठिकाणी आहे. परत 40 लाखाचं समथिंग बुधविहार आपल्या इथं आहे. परत बाकीची कामं भरपूर आहेत, रोड वगैरे केलेले आहेत, ज्योतिबाचं मंदिर. परत इथं दरवर्षीप्रमाणे इथं कार्यक्रम होतात ज्योतिबाच्या मंदिरा ठिकाणी. येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या ठिकाणी एवढ्या चांगलं मार्गदर्शन त्यांनी करून चांगला रोड वगैरे करून चांगली कामं केलेली आहेत. आणि अतिशय सुंदर काम असल्यामुळं त्या कामाच्या जोरावरती जर निवडून द्यायचं झालं तर फक्त आणि फक्त कमळ आणि धनुष्यबाणच असणार. जरा तुमचे उमेदवार सांगा बघू कोण कोण. आमचे उमेदवार रणधीर शिंदेची मिसेस हां. ऋतुजा शिंदे आणि आमचे प्रवीण सावंतांची मिसेस हां. सावंत वहिनी, बरं. असे 2 उमेदवार 3 उमेदवार आहेत. येणं जाणं आहे गाव त्यांचं या गावात. हो हो हो, येणं संपर्क जाणं आहे. संपर्क आहे. बरं. तरुण मुलांच्या मधून संपर्क आहे. हं. परत कार्यक्रम बरेचसे त्यांनी राबवलेले आहेत. हां. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं ह्याचे कार्यक्रम रणधीर शिंदेच्या माध्यमातून महिलांना बरेचसे महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत. चांगलं झालेलं आहे, चांगलं काम बोलतंय. काम बोलतंय म्हटल्यानंतर उमेदवार भरपूर कामं झालेले आहेत. भरपूर ठिकाणी कामं, समाज मंदिर झाले, रस्ता गटर, चांगले रोड्स झालेले आहेत. आणि इथून पुढेही चांगलं होत राहणार असा उमेदवार म्हणजे आमचे आंबेडकर साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणजे शिंदे आणि शिंदे वहिनी. 9 तारखेचा निकाल सांगा आता काय होईल? 9 तारखेला निकाल हा फक्त आणि फक्त धनुष्यबाणच असणार जिल्हा परिषद सदस्य. मामा काय आहे धनुष्यबाण? गावात सगळं धनुष्यबाण आणि हे म्हणाले कसं आहे, वाघापूर गाव हे विकासाला चालना देणाऱ्या नेतृत्वाला संधी देते. बर. आतापर्यंतचा इतिहास आहे. हां, हां. यापूर्वीच्या उमेदवारांना आमच्या संधी दिलेली होती, हं, हं, हं. परंतु त्यांनी केलेला विकास हां. आणि आता जो झालेला प्रकाश आंबेडकर आमदार झाल्यानंतर बर. त्यांनी केलेला विकास हां. हा फार मोठा फरक आहे. बर. गेल्या 10 वर्षापूर्वी, हां. म्हणजे 11 वर्ष झाली, आता 11 वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून आल्यापासून हं. आजपर्यंत जवळजवळ 20 कोटी रुपये निधी वाघापूरसाठी गावासाठी दिलेला आहे. बर बर. आणि हा निधी जो दिलेला आहे हां. तो पूर्ण विकासात्मक कामं झालेली आहेत. हं. आणि ही निधी दिल्यामुळं हां. आणि जे गावातील प्रत्येक लोकांच्या मनात एकच आहे की दिलेले जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे उमेदवार हां. हे उमेदवार प्रकाश आंबेडकरच आहेत. बर. गावातल्या लोकांच्या मनातला 9 तारखेचा निकाल सांगा बघू. 100% गुलाल येणार आहे. तो फक्त कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावरच येणार आहे. बुदरगड तालुक्यामधले असणारे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील हे वाघापूर गाव. या वाघापूर गावामध्ये आपण सकाळपासून फिरतोय. सकाळपासून इथल्या ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतो या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं. हा संपूर्ण जो काही आढावा घेतलेला आहे तो आपण आपल्या KK न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.